हॅलो. जास्वंदाचं फुल हे सगळ्यांच्या आवडत्या फुलांपैकी एक आहे. आता जसं की हे झाड आहे बघा, त्याला भरपूर कळ्या आलेली आहेत, भरपूर फुलं आलेली आहेत. पण हे सगळं येताना सुद्धा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? मिलीबग लागतो, म्हणजे पांढरा मावा. ते तर सगळ्यांना माहितीच आहे. ते जास्वंद इज इक्वल टू पांढरा मावा हे एक इक्वेशन आहे. पण ते सोडून सुद्धा जास्वंदीच्या झाडाला ना अशा पद्धतीच्या आळ्या वगैरे होतात. आता मी तुम्हाला पान तोडून दाखवते, कारण ती तसं पण ती अळी आहे ना, ती पान खराबच करणार आहे. तर अशी ना पानं कर्ल होतात आणि ह्याच्यामध्ये हे बघा, ह्याच्यामध्ये ह्या आळ्या आहेत ना, अशा ह्या घर करतात आणि हे बघा, आणि अशी पानं खाऊन टाकतात. ह्याचं सगळ्यात मोठं साईन म्हणजे हे कर्ल झालेली पानं आहेत ना, ती बघायची. अशी कर्ल झालेली पानं असली की लक्षात घ्यायचं की ह्या आळ्यांनी ह्याच्यामध्ये घर केलेलं आहे. एक तुम्हाला शक्य असेल तर अशी पानं काढूनच टाकायची, पण काढून जरी टाकली तरी तो डिसीज लगेच दुसऱ्या पानांवर वगैरे ट्रान्सफर होत असतो. अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, भूमी गार्डनिंग सोल्युशनचं बायोनिम नावाचं हे एक बायो इन्सेक्टिसाइड आहे, जे बिलकुल हार्मफुल नाही आहे आपल्यासाठी. पण तर ते तुम्ही प्रत्येक वेळेला त्याची फवारणी घेऊ शकता. मी आता काय केलेलं आहे, 1 लिटर ह्या स्प्रे पंपमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याचं प्रपोर्शन असं आहे की 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ह्याचे 18 ते 20 थेंब टाकायचे आहेत बायोनिमचे. मी कायम सांगत असते, प्रत्येक वेळेला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरा, केमिकल फर्टिलायझरचा वापर करू नका. ती झाडांच्यासाठी तर हार्मफुल असतातच, पण तुमच्या हेल्थसाठी पण हार्मफुल असतात. आता हे भूमी गार्डनिंग सोल्युशनचं ऑर्गॅनिक, पेट फ्रेंडली, किड्स फ्रेंडली असं बायोनिम आहे. ते तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या पानांवर स्प्रे करता, आता इथे जिथे जिथे मला इन्फेक्टेड पानं दिसत आहेत, पॉसिबल असेल खूप इन्फेक्शन झालं असेल तर ती पानं काढून टाकायची. तर हा स्प्रे असा संपूर्ण पानावरती घेतल्यानंतर तुम्ही जर अल्टरनेट डे 2 ते 3 वेळेला हा स्प्रे घेतला तर हा सगळा किडीचा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल. आणि हे फक्त जास्वंदीच्या झाडासाठी नाही, जी पण फुलझाडं, जी पण फळझाडं तुमच्या घरी असतील, त्याला इन्फेक्शन होत असेल तर अशा वेळेला तुम्ही बायोनिमचा स्प्रे घेऊ शकता.